तर आज होता बगडाचा दिवस. तर सकाळी इतकं सुंदर वाटत होतं, पहाटे पहाटे एकदम. ते थोडंसं व्ह्यूज मी घेतलं होतं खिडकीमधून. तर खूप छान आणि प्रसन्न अशी सकाळ होती. आणि त्याच्यानंतर मी बाकीची तयारी आहे तर ती करायला घेतली. आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही की मी वाटण्यासाठी जो कांदा आहे तर तो चिरला होता आम्ही. तर तो छान असा भाजून ठेवला होता आणि तो सकाळी पहिल्यांदा ते वाटण्याचं काम केलं. कारण बगड एकदा सुरू झालं की आमच्या इथे लाईटही जाते. जोपर्यंत बगड मंदिरामध्ये जात नाही तोपर्यंत आमच्या इथे लाईटच नसते. आणि त्यानंतर आम्हाला मटकीची भाजी बनवायची होती आणि शेगडी आहे आम्ही नवीन घेतली होती, त्यामुळे त्याची पहिली पूजा केली आणि त्यानंतर मटकी बनवायला घेतली. आणि बाकीचा जो स्वयंपाक होता तर तो डायरेक्टली बनवूनच बाहेरून घेणार होतो. फक्त मटकीची उसळ आहे तर ती घरी बनवायची होती. तर तेवढीच आम्ही बनवली. आणि मटकीची उसळ बनवून होईपर्यंत जो बाहेरून येणार होता स्वयंपाक, आचारी बनवून देणार होते, तर तोही आला होता. आणि बघू शकता छान आणि चमचमीत अशी मटकीची जी उसळ आहे तर ती तयार झाली. त्यानंतर मटर पनीरची भाजी होती, मसाले भात होता, चपात्या आणि फ्रूटखंड आणलं होतं. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा तर गरम गरम जेवण आणल्या ही सगळ्यात महत्त्वाची पंगत आहे तर ती बसवून घेतली. कारण हे एकदा बगड चालू झालं की हे दिवसभर हाताशी काही लागत नाहीत. त्यामुळं त्यांना पहिल्यांदा जेवायला घालून घेतलं आणि मग इतर सर्वांना. सर्व आवरल्यानंतर आम्ही बगड बघण्यासाठी आणि पालखीचं दर्शन घेण्यासाठी पण गेलो होतो. त्याचा शेवटी व्हिडिओ घेतलेला आहे. आणि असं होतं एक छोटंसं मिनी ब्लॉग. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ.